आज आपण एकतपूर जिल्हा परिषद गटात आलेलो आहे. तर एकतपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवाराची आपण परिस्थिती पाहूया. नाव सांगा. मी डॉक्टर योगेश्वरी नितीन आलदार, ज्या एकतपूर जिल्हा परिषद गटातून सांगोला विकास आघाडीतून जे उमेदवार आहेत सौ सिंधुताई मोहन आलदार त्यांची सून आहे. बरं, कसं आहे वातावरण? अगदी सांगोला विकास आघाडीसाठी अगदी पोषक आहे. कारण आपल्या ऋषितुल्य स्वर्गीय आबासाहेब देशमुख यांनी जे शांतपणे समाजकारण केलं होतं, तर त्याचाच वारसा इथे चालत आहे. तर अगदी शांतपणे आणि सांगोला विकास आघाडीसाठी अगदी पोषक असे वातावरण आहे. आता तुम्ही जिल्हा परिषद गटात पूर्ण फिरताय प्रचारासाठी, तर काय कसा प्रतिसाद आहे? चांगला प्रतिसाद मिळतोय जनसामान्यांमधून. त्यांनाही माहीत आहे जे उमेदवार आहेत ते तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासारखे आहेत आणि त्यांचे उमेदवारांचे जे तिघांचे हे पती आहेत ते अगदी काय म्हणतात जनसामान्याशी जोडलेले जे व्यक्ती असतात तसे व्यक्ती असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो. काय अडचण आहे जिल्हा परिषद गटातील लोकांच्या? बऱ्यापैकी तर रस्ते म्हणा, शेतकऱ्यांसाठी वीज म्हणा, किंवा जी सरकारी दवाखान्यांची दुरावस्था झालेली असते, ते रुग्णांची जी गैरसोय होती त्याविषयी जे प्रश्न आहेत ते आहेत बऱ्यापैकी. अजून महिलांच्या बचत गटाचे काही प्रश्न आहेत, तर ते आम्ही व्यवस्थितपणे लोकांशी डिरेक्टली कनेक्ट करून सोडवण्याचा प्रयत्न करू. नागरिकांना काय आवडतात? नागरिकांना हेच आवाहन करेन की जे आपले स्वर्गीय आबासाहेब देशमुख यांनी जो वारसा चालवला होता शांतपणे समाजकारण करण्याचा, तो आपण पुढे घेऊन जाऊन आपल्या चांगल्या शांत सुसभ्य अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्याल हीच अपेक्षा करते. आणि आम्हाला मदत कराल तर आम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे तळागाळात जाऊन प्रयत्न करू, हेच आवाहन करेन. एकतपूर जिल्हा परिषद गटातून अवधर, पुन्हा खिलारवाडी गटातून काही गावांमधनं गोडशे आणि एकतपूर गणातून नवले ह्या तिन्ही पर महिला उमेदवार आहेत. कसं आहे वातावरण ह्या गटात तर सध्या त्यांचं आज जाहीर करण्यात येत आहे की ही तिन्ही पर आपलं उमेदवार निवडून निश्चित येणार आहे याची ग्वाही मी देऊ शकतो. जोपर्यंत शरद पवारांच्या शब्दाला शेका पक्षाने जाण दिल्या तोपर्यंत सांगोल तालुक्यात कमी होणार नाही. का तर विश्वास दिलेला आहे, कधीही विश्वासाला तळा त्यांनी जाऊ दिलेला नाही. आमचे नेते दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर 100% विश्वास आहे. बऱ्याच जनतेचा सांगोल तालुक्यातला नेत्यांशी आमचं शेका पक्षाशी संगनमत आहे. त्या दुजाभाव होणार नाही आणि तिन्ही नेते मंडळी निवडून आणणार. एकतपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवार उभा आहेत, तर त्याबद्दल काय सांगता? एकतपूर गटामध्ये सध्या तिन्ही उमेदवार आहेत. अगदी उमेदवारांचे बघितले तर त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा एकदम अतिशय सुंदर आहे. नवले आहेत, आलदर आहेत आणि यांनी जवळजवळ 2 महिने झालं गोडसे आणि आलदर 2 महिने झाले सतत लोकांच्या संपर्कात आहे. लोकांचा गाठीभेटी घेतलेली आहेत. त्यामुळं आणि आलदर उमेदवार तर गावातलेच आहेत. त्यामुळं 100% आमच्या गावातून त्यांना प्रचंड मताधिक्य मिळेल आणि जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला वाकी गणाला दोघे उमेदवार विजय होतील. आणि आम्ही दीपकआबा साळुंखे जो गट आहे हा प्रयत्न करून त्यांना 100% मतदान आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कसं आहे वातावरण? एकदम अतिशय वातावरण चांगलं आहे. चांगल्या मताधिक्याने तिन्ही उमेदवार निवडून येणार. एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. तर या ठिकाणी आपण आता नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे. नाव सांगा. एकतपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना कशा पद्धतीने वातावरण? अतिशय चांगलं वातावरण आहे एकतपूर गणात. एकतपूर जिल्हा परिषद आणि एकतपूर पंचायत समिती आणि एक वाकी पंचायत समिती गणात तिन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे. आणि एक दीपकआबा आणि बाबासाहेब देशमुख यांची भरपूर ताकद वाढल्यामुळं त्या उमेदवारांना काहीच अडचण निवडून येण्यासाठी. कसं आहे वातावरण? कसं आहे वाकी गावात? एकदम छान वातावरण आहे वाकी. कशामुळं? हां, सर्व माणसं दोन्ही माणसं सगळी एकत्र आलेली आहे. त्यामुळे एकदम छान वातावरण आहे. काय मामा सांगताल एकतपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार? चांगला आहे. कुठल्या उमेदवार? कशामुळं? उमेदवार चांगला आहे. त्या सगळ्या माणसं जुनी त्यामुळे सगळे एकत्र आल्यामुळे त्यांनी येणार. एकतपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवार उभा आहे, त्या संदर्भात काय सांगा?
जिल्हा परिषद गटात आबासाहेबांचा मोठा आशीर्वाद आहे आणि आईसाहेबांचा मोठा आशीर्वाद असल्यामुळे एकत्र जिल्हा परिषद गट हा 1 नंबर आणि तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील. धन्यवाद.